म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो, काम होतो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे येत नाही, तुम्हाला कीर्तनात बसवत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, तुम्ही कीर्तनात सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या जन्मात भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी नाहीये, नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. काय बघा ना, काय लॉजिक असतं ना. म्हणून म्हणते आजपासून सुरुवात करा. देव काही कोपत वगैरे नाहीये, पाप वगैरे देत नाही. तुम्ही सुरुवात आजपासून केली तरी चालतंय. काही माणसं म्हणतात आता अर्धी लाकडं मसनात गेली ना, आता काय भजन करता. अरे येडे, आज माळ घातली ना उद्या मेला तरी कडू माळ करी म्हणून मरशील की. एका दिवसाचं पुण्य काय तुम्हाला कमी वाटतं का. पुण्याची गणना चांगलं लागतं प्रारब्ध. आणि हीच ताकद मग आम्हाला समाजात वावरायला ताकद देते. कळतं आम्हाला सगळं. नाही तर कधी कधी काय होतं, हे कलियुग आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का धुळेकर. तुम्ही मर्जीनं आलायत का बळजुबरीनं आणलंय. म्हणजे कीर्तनाला असं मर्जीनं आलात का बळजुबरीनं आणलंय का. 200 दिलेत यायला. 2-3 महिन्यानं अजून आला सर का. अजून परमार्थावर तरी तेवढी वाईट वेळ आली नाहीये. अरे मग तसे बसा की. तुम्ही कसे बसला माहित आहे. तू बोल मी हाय, तू बोल, तू बोल मी बसलोय, तू बोल, तू बसलोय तो उपकार मान, तू तुझं काम कर, तू बोल, तुम्हाला विचारू नको, तू बोल तुझा. तसं नका रे दादा, बोलत जा की. विनंती माझी, वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटात थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला लागलं हे न घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा, पण बोलत हे की नाही. मड्याला बसल्याने बसू नका, घाटावर बसल्याने बोलत जा. मी काही तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का, उपनिषद विचारतीये काय, साध्या साध्या प्रश्नाचं उत्तरचं विचारते की ते दादा, मग तेवढं प्रेमानं देत जा. खरं आहे का सांगा. इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. मग संताची तीच गत झाली ना. ज्ञानोबारायांसारख्या व्यक्तिमत्वाला त्रास व्हावा का तर समाजाची क्वांटिटी जास्त आहे, त्रास देणाऱ्याची संख्या जास्त आहे. ताटी लावून घेतली हो माझ्या माऊलींनी. माझी 5 वर्षाची मुक्ताई, हा तुमचा भाग जळगाव धुळे. सामर्थ्यवंत माणसं आहे तुम्ही दादा. मोठे मोठे संत तुमच्या भागात होऊन गेले, मोठे बाबा असतील वगैरे, सगळ्यांचं इकडं तुमच्या भागातलं जन्म आहे रे. लय संत होऊन गेले तुमच्या भागात. फक्त कसं आहे, पिकतं तिथं ऐकत नाही, लय अवघड आहे. आमचा बलतीकडं जातो पण तिथल्या संतांकडे जात नाही. या विषयाकडे लोकांचा चमत्कारावर विश्वास आहे, कृपेवर नाही. या विषयाकडे या. चला, ती 5 वर्षाची मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानांना सांगते, ज्ञानदादा तुम्हीच असं वागावं. योगी पावन मनाचा असा आहे अपराध क्षणा, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही सहन केलं पाहिजे. हे पाऊली म्हणले सहन तरी किती करू ग मुक्ता. माझे मायबाप सदा शुद्धीपत्रासाठी या लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडवले, देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं का तर आम्हाला शुद्धीपत्र भेटावं. ते शुद्धीपत्र तर सोड, सन्मान सुद्धा दिला नाही ग या माणसांनी. संन्यासाची लेकर म्हणून आजपर्यंत अन्न पायदळी तुडवावं, तिरस्कार नजरेनं बघावं, द्वेषाने बघावं, मत्सराने बघावं, सगळं सहन केलं की ग मुक्ता. यांच्यासाठी झटतोय, यांच्यासाठी मरतोय, यांना कळावं म्हणून जगतोय, हेही त्यांना कळत नाहीये की ग मुक्ता. आणि या समाजासाठी जर मी जीव जिजवतोय आणि यांच्यामुळेच जर मला त्रास होतोय तर का आणि कशासाठी. त्याच्यापेक्षा मिठी पडली पंढरीराया योग्य आहे की ग मुक्ता. जाऊन विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि लावतो समाधी. काय गरज आहे या समाजाच्या एवढ्या मोठ्या धिक्काराची. त्या मुक्ताईनं सांगावं ज्ञानदादाला, खरंय दादा तुझं. याच लोकांनी मायबाप आपले बुडवले, हेही खरं आहे तुझं. याच लोकांनी मांड भाजण्यासाठी खापर दिलं नाही, तुझ्या पाठीवर मी मांडे भाजले, हेही मान्यच आहे की रे मला दादा. कळतं रे मला सगळं, पण तूही समजून घे दादा. फक्त विचार कर, या माणसांच्या वागण्याचा तुला एवढा त्रास होतोय तर या माणसांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल. त्या परमात्म्यासाठी तरी ताटी उघड रे दादा.
ह्या समाजाला नाही जाग करायचंय, ह्या समाजाला त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला जाग करायला लागायचंय. म्हणून आम्ही उठा सुद्धा कोणाला म्हणतो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, हुजूर जागोनिया एवढी फुटवाची खेप, हुजूर जागोनिया एवढी फुटवाची खेप, दर्शन त्या सकळं झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. जगाचा मालक जागला की आम्ही जागे होतो, आणि एकदा आम्ही जागे झालो की तुझं पाहत तो परमात्मा जागा झाला की आम्हाला परमात्मा दिसतो, आणि आम्हाला परमात्मा दिसला की जिकडे पाहिजे तिकडे आम्हाला परमात्माच दिसतो. मग जे जे दिसे भूत होते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. मग आम्हाला दुःखही सुख वाटतं, सुखही सुखच वाटतं, मग आम्ही आत्मिक समाधानी होतो. शब्द कळतायत ना माझे? ही ताकद कुठून मिळतीये? तुझं पाहता तू सुंदर आहे म्हणून मला आवडतो का? तू सुंदर तर आहेस, त्यात काही वाद नाहीये. शंकराचार्य सांगतात ना, अधरम मथुरम वैतनम मथुरम नयनम मथुरम हसितम मथुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिरम मधुरम अधरम मधुरम वैतनम मथुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं पळणं झोपणं वागणं सगळं गोड आहे. मी विचार केला जो बाहेरून इतका गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग मी विचार केला ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग मिठी पडली मग जे काय ते तूच कर बाबा, कारण तू लय गोड सांभाळतोस. फार सुंदर आहे श्रीदेवाशन वर्णन आहे बघा. करारविंदे वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. तुला मने भावे आठवलंय मी आता तू समोर आहेस ना. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरि श्री कृष्ण गोविंद
ऋषी मुनींनी म्हणायचं होतं दगडाचा बायका करून द्या. सुरुवातीपासून सांगते, मध न कळण्याजोगे वाट ना तुम्ही. ते काय झालं दादा, रामाच्या पायांनी अहिल्या तरली. रामाच्या पायानं एवढं तरी माहित आहे का, अहिल्या तरली म्हणजे काय झालं, दगडाची स्त्री झाली. कारण तिला वरदान होतं, राम आले की तुझी मुक्तता. हा म्हणजे रामाच्या पायांनी अहिल्या तरली, दगडाची बाई झाली. आता ऋषी मुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची बाई होती. बाई वाईट नाही, पण बाईचा नाद वाईट झाला. बाई इतकं श्रेष्ठ कुणी नाही, पण तिच्याकडे जर वाईट नजरेनं बघाल तर तिच्या इतकं तुम्हाला पापात कुणी घालीत नाही. लय लक्ष देऊन ऐका दादा, सध्या लय परिस्थिती घाण झाली. लय काय मी तुमची, तुम्हालाही पोरगी आहे. मी 80 ते 90 पोरी सांभाळते, मला माहित आहे. मी लहान जरी असले तरी पोरी सांभाळते, म्हणून तेवढ्या जगाच्या मालकाला हृदय द्यावं. माय आहेत तुम्ही. तुम्हीच सांगा दादा, 3 वर्षाची पोरगी आहे तुम्हाला आणि तिच्यावर अत्याचार झाला, काय वाटेल तुमच्या जीवाला दादा. अरे बदलापूर, दौंड, पुणे, लातूर, संभाजीनगर महाराष्ट्रच आहे ना. शोभतं का? सुरुवात कुठून होते माहिती, चौकात बसतो, हिकून आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ, हिचा डोळा असा, हिचे गाल असे, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, ही तुझीवाली, ही माझीवाली. बेकारी करा तुम्ही. बरं, माती कुठली, धर्म कुठला, कुठल्या जातीत जन्माला आलात. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. बोलायलाच करे. आपल्या बहिणीवर कुणी वाईट नजरेनं बघावं तर जीव घ्यायला तयार होतो त्याचा, पण तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीकडे वाईट नजरेनं बघताय, तुम्ही कचकच कांद्याला जाता. हे पटतं तुम्हाला? तुझ्यासाठी गेले, हा तुझ्यासाठीच गेले नालायका, जेवढे गेले तेवढे, हो की नाही. हे असे रील्स फिरवतात ना, याचा परिणाम फार बेकार होणार आहे. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही आज. ह्या विश्वाची निर्मिती कोणी केली? ब्रह्मानं. निर्मिती ब्रह्माची, सांभाळणं विष्णूचं, शेवट महेशाकडे. बरोबर आहे. ब्रह्म, विष्णू आणि उत्पत्ती कोणी केली? ब्रह्मानं. इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे, स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, चुकून. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करतायत, नाचतायत, एवढा अधिकार आहे. तरी नजर फिरली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, बृहस्पतींच्या. 5 महिन्याची बाळान करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला. आयुष्यभर नारायण नारायण केलं. गोमतीमध्ये अंघोळीला गेले नारद. नारायण नारायण कोणी केलं आयुष्यभर? भक्तिसूत्र सांगणारे नारद. अधिकार, कुठेही जाऊ शकत होते, कुठल्याही क्षणी. प्रत्येक देवाच्या दारात जायचा अधिकार फक्त नारदाकडे होता, बिन परवानगीचा. आयुष्यभर नारायण नारायण केलं. श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण गजमन नारायण 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 श्रीमद नारायण 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 नारायण. आयुष्यभर भजन केलं. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी स्वच्छ होती. त्यांना पाण्यात दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतात. कळलं त्यालाच कळलं महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं, आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. एवढ्या वेळ काय झोपला होता का तू? लोक एका गावाला तर कीर्तन